श्री राम समर्थ भाग क्रमांक 110 स्कंध 10वा सुरू आहे. श्रीराम पूर्वार्ध. भगवंतानी ही जी लीला होती ब्रह्मदेवाची, या लीलेचा किंवा या मायेचा त्यांनी निपात केला आणि हे सगळं त्यांनी अर्थात 5व्या वर्षी केलं होतं आणि 6व्या वर्षी ही लीला जी आहे ती या मुलांनी सगळ्यांना सांगितली. 1 वर्षाचा कालावधी गेला, कारण जेव्हा ब्रह्मदेव परत आले आपली मायाचं काय झालं बघायला, तेव्हा 1 वर्षाचा कालावधी इहलोकामध्ये झाला होता आणि म्हणून 1 वर्ष ही बालकं जी मूळची होती ती निद्रिस्त अवस्थेत होते आणि भगवंताने हे 1 वर्ष असं रूप धारण केलं होतं आणि म्हणून जेव्हा ती परत एकदा आपल्या ठिकाणी परत आली तेव्हा ही माया त्यांनी 1 वर्षांनी सांगितली असं शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं आणि त्याचं उत्तर पण दिलं की 1 वर्षाचा काळ असाच गेला होता आणि म्हणून 1 वर्षांनी 6व्या वर्षी ही लीला त्यांनी सर्वांना म्हणजे अर्थात सगळ्यांना सांगितली, पण त्या लीलेवर कोणी विश्वास ठेवला नाही, हे नक्कीच नेहमीप्रमाणे. अशा प्रकारे 6व्या वर्षामध्ये या दोघांनी पदार्पण केलं, बलराम आणि श्रीकृष्णांनी. आता बलराम आणि श्रीकृष्ण 6व्या वर्षात आल्यावरती काय घडलं असेल? आपण म्हणतो ना की प्रत्येक वयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात. जसं 5 किंवा 6 वर्ष पूर्ण झालं की शाळेत जायला तुम्हाला पात्र ठरता, KG मध्ये म्हणा किंवा अजून काही. अजून 2 वर्ष झाल्यावरती पहिलीच जाऊ शकता. प्रत्येक ठिकाणी काय किती वर्षाची मर्यादा पार केल्यावर काय करायचं याला मोजमाप आहे. जसं मतदान करण्यासाठी सुद्धा आता 19 वर्ष 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. प्रत्येक ठिकाणी काय करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे वयाचा हा ठरलेला आहे. तसं या ठिकाणी जेव्हा भगवंत बलराम आणि श्रीकृष्ण 6व्या वर्षात पदार्पण केलं तेव्हा ते कुठल्या गोष्टीसाठी पात्र झाले माहिती आहे? वृंदावनामध्ये गायी चारायला पात्र ठरले. म्हणजे त्याआधी जरी ते नेत होते तरी वास्त्र घेऊन जात होते जे लहान असतात, परंतु गायी चरायला नेण्याचा अधिकार जो आहे खऱ्या अर्थाने आता त्यांना प्राप्त झाला असं भागवतात म्हणलेलं आहे. अर्थात भगवंत हे जरी त्यांच्या तिथल्या व्याख्येप्रमाणे असं होत असलं तरी प्रत्यक्षामध्ये भगवंताने अनेक गोष्टी वयाच्या पलीकडे जाऊन केल्या, तो भाग वेगळा. परंतु तिथल्या लौकिकाप्रमाणे 6 वर्ष झाल्यानंतर असं करायला हरकत नव्हती, असा वृंदावनाचा कायदा मानत होता. 6 वर्ष झाली होती. भगवंत नेहमीप्रमाणे सर्व वासरं, गायी आणि गोपाळांसह परत एकदा वनात गेले. वनामध्ये गेले. भगवंत बासरी वाजवतात, त्यांच्याबरोबर सगळी मुलं नाचतायत आनंदाने. वन अतिशय सुंदर होतं. सर्वत्र हिरवा चारा होता. अनेक फुलांची झाडं होती, अनेक फळांची झाडं होती. सुगंधी वारा सुटला होता. भ्रमर सगळे तरी गुंजारव करत होते. अनेक सुंदर सुंदर हरणांचे कळप पण त्या वनामध्ये होते. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं हे वन होतं. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये खचून भरलेल्या होत्या. समृद्ध वन होतं असं म्हणत हरकत नाही. आणि अशा या वनामध्ये कृष्ण आणि बलराम यांचा संवाद चालू आहे. मुलांबरोबर कृष्ण खेळतायत, कधी पकडापकडी खेळतात, कधी काय खेळतात, कधी काय खेळतात. खेळता खेळता मध्येच एखाद्या सवंगडाला झोप यायची किंवा तो थकायचा, तो सवंगडी येऊन झोपायचा, तेव्हा कृष्ण त्याची सेवा करायचे. बघा कृष्णाची काय गंमत आहे, किती भाग्यवान तो असेल की कृष्ण त्याची सेवा करायची. कधी कधी बलराम झोपायचे आणि भगवंत त्याचे पायचे पाहिजे. कधी कधी कृष्ण जे आहेत ते म्हणायचे मला आता थकवा आला खेळ खेळून, आणि इतर जे आहेत ते सवंगडी त्याचे पायचे पाहिजे. खरोखर किती भाग्यवान लोक होते हे सगळे की भगवंताच्या चरणाला स्पर्श करायला त्यांना मिळाला. किती भाग्यवान होते. अर्थात पुण्य होतं म्हणूनच हे घडलं. अशा प्रकारे हे सगळे निरागस बालकं भगवंताबरोबर निरनिराळे खेळ खेळत होते आणि त्यांचा खूप आनंदामध्ये वेळ चालला होता. त्यावेळेस श्रीकृष्ण बलरामाला म्हणाले, बघा बलरामाला ते म्हणाले की बघा दादा कशी गंमत आहे की इतकी सगळी झाडं इथे आलेत, फळं झाडं आहेत, ती सगळी वाकली आहेत खाली. का वाकली आहेत?
कारण त्यांची अशी इच्छा आहे की आपल्या चरणावर यावं. हे दादांना ते म्हणत आहेत कृष्ण, की या सर्व झाडांची, या वृक्षांची ही इच्छा आहे की तुमच्या चरणावर येऊन बसावं किंवा आपली फळं तुमच्या चरणावर अर्पण करावी, अशी या झाडांची इच्छा आहे. कारण ज्या कुठल्या त्यांच्या आधीच्या पापामुळे त्यांना वृक्ष योनीमध्ये यावं लागलं, त्यांनी विचार केला असेल की आता तुम्ही इथे आलात तर या वृक्ष योनीतून आम्हाला मुक्तता मिळो, आणि म्हणून ते आपल्या चरणाशी येण्याचा प्रयत्न करतात, वाकले आहेत. अशा प्रकारे भगवंत म्हणतायत कोणाला? दादाला, म्हणजेच बलरामाला ते म्हणतायत. बलराम काही म्हणले नाही. बलराम फक्त हसत होते की भगवंताला आज माझी स्तुती करायची इच्छा निर्माण झाली. काय म्हणायचं, फक्त ते हसत होते आणि भगवंत त्यांची स्तुती करतायत. अशा प्रकारे भगवंतसुद्धा लहान मुलासारखे अगदी सामान्य, म्हणजे जे बाकीची जी लोकं होती, बाकीचे मुलं होते, ते म्हणायचे बरोबर आहे, आपल्या दादाची स्तुती करायलाच पाहिजे, दादा मोठा आहे वयाने. आणि अशा प्रकारे भगवंत सर्व प्रकारचा आनंद घेत होते लहानपणच्या सर्व गोष्टींचा. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी विहार करतायत. विहार करताना मध्येच भूक लागली की डबा काढायचा, सगळे एकत्र खायचं, परत चालू. अशा प्रकारे हे खेळ खेळतात आणि आनंद लुटत होते. अशा प्रकारे हे सगळे आनंद लुटत असताना तिथे एक श्रीदामा नावाचा एक त्यांचा मित्र होता, गोपाळ अर्थात. तो गोपाळ तिथे आला आणि म्हणाला की दादा असं आहे, अर्थात बलरामाला संबोधन केलं, कृष्ण होतेच. तो म्हणाला की बलरामा, अर्थात बलरामा हाक ते केव्हा मारायचे जेव्हा तशी गरज लागली, तर अर्थात एरवी रामच म्हणायचे. पण का हाक मारली बघा, हे पराक्रमी बलरामा, असं तो गोपाळ म्हणतोय. की असं आहे की इथून थोड्याशा अंतरावरती एक सुंदर अजून एक वन आहे, आणि त्या वनामध्ये ताडवृक्ष आहेत, भरपूर ताडवृक्ष आहेत. आणि ती सगळी ताडवृक्ष जी आहेत ती फळांनी लगडलेली आहेत. अतिशय सुंदर फळं आली आहेत, अतिशय स्वादिष्ट अशी फळं आलेली आहेत. फळं इतकी आली आहेत की त्या झाडावरून ती फळं गळून पडतात. तर आम्हाला तिथे जायची इच्छा आहे. बलराम म्हणाले मग चांगलं आहे, चला जाऊया. नाही दादा, तसं नाही आहे. फळं भरपूर आहेत, झाड लगडलेलं आहे, फळं कितीतरी चांगली खाली पण पडलेली आहेत, फळं स्वादिष्ट पण आहेत. परंतु काय, परंतु असं आहे की तिथे एक धेनुक नावाचा एक दुष्ट दैत्य बसलेला आहे. आणि हा जो धेनुक आहे, या दैत्याने गाढवाचं रूप घेतलं तिथे, आणि तिथे तो कोणालाही जवळ येऊ देत नाही. या दैत्याच्या भीतीमुळे माणसं तर सोडून द्या, परंतु पशुसुद्धा तिथे जायला घाबरतात, पक्षी पण जायला घाबरतात, कारण हा दैत्य जो आहे तो कोणालाच तिथे येऊ देत नाही. ही झाडं सगळी त्यांनी आपल्याकडे एक प्रकारे ओलीच ठेवली आहेत. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की या ताडातून जी फळं पडली आहेत तिचा स्वाद आम्हाला घ्यायची इच्छा आहे, पण आम्ही घेऊ शकत नाही. फळांना अतिशय चांगला सुगंधसुद्धा आहे की तो आम्हाला दररोज येतो वाऱ्याबरोबर. वाऱ्यावरती त्याची सत्ता नाही आहे ना, त्यामुळे वाऱ्याबरोबर जो सुगंध येतो तो सुगंधच फक्त आम्ही घेतो. फळांना आस्वाद घेणं आमच्या नशिबात नाही. म्हणून दादा, आमची अशी इच्छा आहे, हे बलरामा, पराक्रमी बलरामा, आमची अशी इच्छा आहे की तिथे आपण जावं. श्रीकृष्णा, आपणही आलात तर फार बरं होईल. ही फळं आम्हाला खायची खूप इच्छा आहे, पण जर आपण होकार दिला तरच हे शक्य आहे. अशा प्रकारे हा श्रीदाम नावाचा मित्र जो आहे आणि अजून एक दुसरा मित्र, हे दोघंही जण बलराम आणि श्रीकृष्णाला सांगतायत, त्या ताल वृक्षाचं महती सांगतायत, आणि एकीकडे या बलिष्ठ अशा दैत्याचं कर्तृत्व पण सांगतायत की कशा प्रकारे तो त्रास देतोय, काय करतोय. श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी हे ऐकलं. म्हणाले ठीक आहे, तुमची एवढीच इच्छा आहे ना, ही फळं तुम्हाला खायची आहेत ना, चला आपण जाऊया. झालं. बलराम आणि श्रीकृष्ण तयार झाले म्हटल्यावरती मुलं तयार. मुलांना एक विश्वास होता की दैत्य तिथे आहे हे त्याला माहीत होतं.
पण त्यांना एक विश्वास हा होता की आमचे ही जी दोन मित्र आहेत बलराम आणि कृष्ण हे कुठल्याही दैत्याचा पारिपत्य करू शकतात याची त्यांना खात्री होती. 100% खात्री होती. फक्त त्यांचा होकार पाहिजे. म्हणून तर ते म्हणतात की तुम्ही याल का, आमची इच्छा आहे फळं खायची. तुम्ही होकार दिला तर आम्ही येऊ शकतो. कारण खात्री होती भगवंताविषयी की पारिपत्य दैत्याचं नक्की करणार, कारण इतक्या लीला बघितलेल्या आहेत. त्यामुळे जसं हे म्हणाले की आपण जाऊया, मुलं उड्या मारायला लागली आनंदाने. आणि पुढे बलराम आणि श्रीकृष्ण यथावकाश सगळे निघाले. गोपाळ भगवंतासह लांबूनच त्यांना त्या ताडवृक्षाच्या फळांचा सुंदर सुगंध येत होता. जसं जसं जवळ चालले सुगंध वाढत चालला. मुलांच्या मनामध्ये हे झालं की कधी आम्ही पोचतो आणि कधी ती फळं खातो. परंतु अर्थात त्याने हे माहिती होतं की जोपर्यंत तो दैत्य तिथे आहे आपण काही करू शकत नाही. बलराम आणि श्रीकृष्ण पुढे होते, मुलं मागे होते. वनामध्ये ते पोचले. ताडाची सगळी झाडं जी ती फळांनी लगडलेली होती. काही फळं खाली पडली होती, परंतु बलरामाने विचार केला की आपल्या या सवंगड्यांना आपण ताजी देऊया फळं, खाली पडलेली कशाला. आणि त्यांनी ती प्रचंड महाकाय असलेल्या ताडाचं जे वृक्ष होतं त्या वृक्षाला आपल्या चिमुकल्या हाताने गदगदा हलवलं. बघा, रूप चिमुकलं बलराम दादांचं, पण त्या चिमुकल्या हाताने त्यांनी ती प्रचंड असा तो वृक्ष जो सहजगत्या हलवला, गदगदा. आणि गदगदा हलवल्यावरती सगळी फळं खाली पडायला लागली. एक वृक्ष हलवला की दुसऱ्या वृक्षाकडे जायची, त्याची फळं पडायची. कृष्णाने पण तेच केलं. अशा प्रकारे काही झाडं त्यांनी गदगदा हलवली आणि अर्थात वरून फळांचा वर्षाव सुरू झाला. फळं सगळी जमिनीवर पडायला लागली. सर्वत्र फळं पडल्याचा अर्थात आवाज निर्माण झाला. आवाज निर्माण झाला फळांचा आणि दैत्य जो आहे तो थोडासा चौकस झाला. अरे, इतकी फळं कशी पडत आहेत? इतकी तर फळं पडत नाही. नक्कीच कोणीतरी फळं पाडलेली आहेत. कोण पाडतंय बघूया. म्हणून तो धावत धावत तिथे आला आणि बघितलं तर काय की ही दोन बालकं बलराम आणि कृष्ण हे जे आहेत ते तालवृक्ष जे आहेत ते हलवून फळं पाडण्याचं काम करतायत. दैत्याला प्रचंड राग आला की मी इथे असताना ह्या बालकांची हिंमत कशी झाली इथे यायची. अर्थात तो दैत्य जो होता त्याने रूप जे आहे ते आपलं गाढवाचं धारण केलं होतं. गाढवाच्या रूपामध्येच तो तिथे राहत होता. अर्थात गाढवरूपी या दैत्याला प्रचंड राग आला आणि जोरामध्ये आपली मान हलवत ते किंकाळत त्याच्या आवाजामध्ये जोरात ते धावत धावत बलरामाच्या जवळ आलं. आणि आपल्याला माहिती आहे की गाढव जे आहे त्याचं शस्त्र म्हणजे लाथा. गाढव जो आहे तो नेहमी लाथा मारतो आणि मागचे दोन पाय मारतो. नेहमी तो पुढे येतो आणि जेव्हा लाथ मारायची असेल तर तो थोडासा पुढे जाईल आणि आपले दोन पाय मागचे आहेत ते जोरात झाडेल. ही त्याची पद्धत. आणि त्याप्रमाणे तो गाढव जो आहे दैत्यरूपी गाढव जोर जोरात क्रोधाने किंकळत किंकळत बलरामांच्या जवळ गेला. थोडासा पुढे गेला, त्यांच्याकडे पाठ केली आणि आपल्या मागच्या लाथा ज्या आहेत त्या बलराम दादांच्या दिशेने जोरात झाडल्या. सामान्य गाढव नव्हतं, दैत्य होता. त्याला जे अपेक्षित होतं की आता बलराम दादा जमिनीवर पडणार, परंतु झालं विपरीत. त्यांनी दोन लाथा जोरात झाडल्या आणि बलराम दादांनी त्याच्या लाथा वरच्या वर एका हाताने त्यांनी त्याच्या लाथा पकडल्या आणि हातामध्ये त्याला धरलं आणि गरगर 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 फिरवायला सुरुवात केली. दैत्याला त्याने या गाढवरूपी दैत्याला त्याने गरगर गरगर फिरवायला सुरुवात केली आणि आकाशामध्ये फेकून दिलं उंच. गाढवरूपी दैत्य गोल 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 फिरत फिरत उंच गेलं आणि वरून खाली आलं. वरून खाली येत असताना अर्थात तालवृक्ष जे होते सगळे त्या तालवृक्षावरती ते जोरात पडलं दैत्य. आणि जोरात पडल्यावरती तालवृक्ष जो आहे तो दुसऱ्या वृक्षावर जाऊन आपटला. जेव्हा तो प्रचंड तालवृक्ष दुसऱ्या वृक्षावर पडला तो वृक्ष उन्मळला आणि बाजूच्या वृक्षावर पडला. आणि त्याच्यामुळे असं झालं की एका वृक्षाने दुसरा वृक्ष तोडला, दुसऱ्या वृक्षाने तिसरा वृक्ष तोडला आणि एका मागे एक जितके वृक्ष होते ते सगळे भुईसपाट झाले
आणि इतके महाकाय प्रचंड असे हे वृक्ष उन्मळून पडले. विचार करा, फक्त फळं पडल्यावरती आवाज झाला. इतके महाकाय हे जे वृक्ष होते ते एकामागे एक उन्मळून जमिनीवर पडले. काय झालं असेल तिथे, किती आवाज आला असेल. आणि या दरम्यान ते जे गाढव होतं किंवा गाढवरूपी जो दैत्य होता तो जेव्हा जमिनीवर पडला, तालवृक्षाला आपटून जेव्हा जमिनीवर पडला, त्याला तत्क्षणी मृत्यू आला. त्याला मृत्यू आला आणि सगळी झाडं उन्मळून पडली. प्रचंड आवाज झाला. आवाज दोन होते. एक म्हणजे तालवृक्ष जे आहेत ती सगळे एकामागे एक पडली त्याचा आवाज, आणि दुसरा म्हणजे हा दैत्य जो होता गाढवरूपी हा सुद्धा जमिनीवर पडला. आणि पडत असताना अनेक वृक्ष तुटले. अजून मोठा आवाज झाला. अशा प्रकारे ह्या गर्दभरूपी ह्या दानवाचा भगवंताने बलरामाने वध केला. बऱ्याचशा लीलामध्ये कृष्णानेच वध केला आहे किंवा कृष्णानेच बऱ्याचशा लोकांना मुक्ती दिली. पण या लीलेमध्ये बलरामाने इनिशिएटिव्ह घेतला आहे. बघा, बलरामालाच त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही चला. आणि म्हणून कृष्ण जे आहेत ते थोडेसे मागे होते आणि बलराम दादा पुढे होते. आणि बलराम दादाने अर्थात लीला या त्या दैत्याला त्याची जागा दाखवली, त्याचा उद्धारच केला. वध भगवंतानी केला काय आणि बलराम दादाने केलं काय, शेवटी उद्धार तर होणारच होता, तो काय प्रश्नच नाही. परंतु यावेळेस जे आहे तो या दैत्याचा उद्धार, ज्याचं नाव होतं धेनुकासूर, या धेनुकासुराचा उद्धार बलराम दादांच्या हस्ते झाला. धेनुकासुराचा वध झाला. पण धेनुकासुराच्या जोडीला अजून काही दैत्य होते. त्याचे काही बांधव होते, त्याचे काही मित्र होते, अर्थात ते सगळे दैत्य होते. त्यांनी पाहिलं की आपल्या या बांधवाचा, आपल्या या मित्राचा अशा प्रकारे मृत्यू आलेला. ते सगळी लोक जे आहेत ते कृष्ण आणि बलरामाच्या अंगावर धावून आले. आणि कृष्ण आणि बलराम त्याची वाटच बघत होते की या जसे ते सगळे जवळ आले, या सर्व दैत्यांना कृष्ण आणि बलरामांनी लीलया एका हाताने उचलून गरगर फिरवून परत एकदा फेकून दिलं आकाशाच्या दिशेने. आणि आकाशात जाऊन ते वरून खाली पडले. जेव्हा ते वरून खाली पडले तेव्हा अर्थात उरली सुरली सुद्धा बरीचशी जे तालवृक्ष शिल्लक होते ते सुद्धा खाली पडले. उन्मळून सगळे वृक्ष खाली पडले. आणि सर्वत्र तालवृक्ष तुटून पडले होते. सर्वत्र त्या तालवृक्षाची फळं पडली होती. आणि सर्वत्र या दैत्यांची प्रेतसुद्धा पडली होती. कारण अनेक बांधव होते या दैत्याचे. ते सगळे बांधव बंधू जे त्या सर्वांचा वध म्हणा किंवा त्यांचा उद्धार बलराम दादा आणि श्रीकृष्णाने केला होता. आणि अशा प्रकारे सर्व तिथल्या वनांमधला दैत्यांचं पारिपत्य भगवंतानी केलं बलरामांच्या मदतीने. अर्थात हे असं पराक्रमी काम जेव्हा जेव्हा भगवंतानी केलं आहे, प्रत्येक वेळेस जे ते देव जे आहेत ते त्यांनी स्वर्गामधून पुष्पाचा वृष्टाव नेहमी केलेला आहे. आणि यावेळेसुद्धा सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली. जोडीला अनेक मंगलवाद्य जी आहेत ती वाजू लागली. गंधर्वांनी गान केलं, अप्सरा नृत्य करतायत आणि अनेक ऋषी स्तुती करत होते. अशा प्रकारे ही लीला केल्यावर सुद्धा हे घडलं. आणि त्या दिवसापासून ते वन जे आहे ते पूर्णपणे सर्व दैत्यांपासून कायमचं मुक्त झालं. आणि सगळी लोक जी आहेत ती सामान्य त्या वनामध्ये येऊन निर्भयपणे संचार करायला लागले. तिथे असलेल्या सर्व वनसंपदेचा ते व्यवस्थित उपभोग आता घेऊ शकत होतं. कारण वन अतिशय समृद्ध होतं. वनामध्ये ज्याला जे हवं आहे, कोणाला चारा हवा तर चारा मिळेल, कोणाला फळं असतील तर फळं मिळतील, ज्याला फुलं हवीत त्याला फुलं मिळेल. काय नव्हतं त्या वनामध्ये, सगळं काही होतं. पण इतकी दिवस त्याचा उपभोग त्यांना घेता येत नव्हता. परंतु आता मात्र सर्व दैत्यांपासून ते मुक्त झालं आणि त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचा भोग घेणं त्या वनाचा शक्य झालं. आणि सगळे लोक स्वच्छंदपणे त्या वनामध्ये विहार करायला लागले. अशा प्रकारे भगवंताने अजून एक लीला केली. ही लीला भगवंताने केली अर्थात त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व गोपाळांनी सर्वात पहिला त्या फळांचा स्वाद चाखला. नंतर लोकांनी घेतला. नंतर कायमस्वरूपीच ते मुक्त झालं.
परंतु पहिला आस्वाद जो आहे तो भगवंताच्या बरोबर असलेल्या गोपाळांनी घेतला. गोपाळांनी मुक्तपणे तिथले सर्व फळं जी आहेत जी इतके वर्ष त्यांना अप्राप्य होती, त्या सर्व फळांचा आस्वाद आनंदाने घेतला, यथेच्छ घेतला. आणि इतर लोकही त्या दरम्यान इथे येऊन पोचले होते. मग त्याही लोकांनी नंतर त्याचा आस्वाद घेतला आणि सगळी लोक जी आहेत ती भगवंताची स्तुती करायला लागले. आनंदामध्ये अनेक वादन करायला लागले. अशा प्रकारे फळांचा आस्वाद घेतल्यावर मग यथावकाश सगळे जे आहेत ते वनातून आपल्या घरी यायला निघाले. दिवसभर सर्व गुरांना चारल्यानंतर, वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर, अशा प्रकारची लीला केल्यानंतर अर्थात भगवंताने सुद्धा सामान्य मुलासारखंच दाखवलं की आता आपण थकलेलो आहोत, आता आपण आपल्या घरी जाऊया, संध्याकाळ झाली. आणि सर्वच जे ते गोपाळ भगवंताच्या बरोबर परत निघाले. परत निघत असताना भगवंत बासरी वाजवत होते, त्यामुळे घरी जाताना सगळी मुलं त्या बासुरीच्या धूनमध्ये धुंद झाली होती. आणि ही बासरी ऐकत असतानाच अनेक बालकं जी होती ते भगवंताच्या लीलांचं वर्णन करत होते. कशी लीला ही भगवंताने केली, काय केलं, कसं केलं ह्याच्याविषयी चर्चा करत होते, लीला गात होते. आणि अशा प्रकारे लीला गात गात भगवंताची स्तुती करत 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 ते यथावकाश आपल्या घराच्या जवळ आले. आणि अर्थात बासुरीचा आवाज लांबूनच गोपिकांनी ऐकला. त्या सुद्धा वाटच बघत होत्या की कधी येत आहेत श्रीकृष्ण आणि बलराम. जेव्हा सकाळी ते निघायचे तेव्हा मोठ्या मुश्किलीने त्यांना ते निरोप द्यायचे, कारण भगवंताचा सहवास त्यांना तेवढा वेळ मिळायचा नाही ना. आणि तेव्हा ते भगवंत गेल्यानंतर, भगवंत येईपर्यंत डोळ्यामध्ये प्राण आणून ते वाट बघायची की भगवंत कधी येतो आहे. आणि जसा भगवंताच्या मुरलीचा आवाज त्यांना ऐकू यायचा, सगळ्या गोपिका काम टाकून दरवाज्यामध्ये येऊन उभ्या असायच्या की कधी माझा भगवंत येतोय, कधी माझा हा मुलगा येतोय. आणि अशा प्रकारे आज सुद्धा जेव्हा भगवंतांनी बासुरी वाजवली, सर्व जन आणि अर्थात गोपिका ह्या तिथे येऊन उभ्या होत्या कृष्णाच्या दर्शनासाठी. ज्या क्षणी भगवंताचं रूप त्यांनी बघितलं, भगवंताचं रूप सुद्धा खूप मनोहर होतं. लौकिकामध्ये भगवंत दिवसभर वनामध्ये होते, अनेक प्रकारचे खेळ खेळले होते, अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या, भरपूर परिश्रम झाले होते. त्यामुळे भगवंताच्या चेहऱ्यावरती सुद्धा जसं सामान्य व्यक्तीच्या दिसतं तसा घर्मबिंदू होते. चेहऱ्यावरती धूळ होती, शरीरावर धूळ होती, परंतु त्यांचं तेज जे होतं ते लपत नव्हतं. आणि अर्थात हातामध्ये मुरली होतीच होती. भगवंताचं ते रूपसुद्धा बघून गोपिकांचं जे आहे ते त्या बघत राहिल्या. त्यांनी असं वर्णन केलं की गोपिकांची नेत्ररूप भ्रमरांनी भगवंताच्या मुखारविंद्याच्या मधाचे पान केलं. की जसे भ्रमर असतात ते जसा मध चाखतात, तसा भगवंताचं रूप फक्त त्याने बघितलं भ्रमर सारखं. आणि त्या तृप्त झाल्या, कारण दिवसभर तहान लागली होती. भगवंताचं रूप बघायचं, भगवंताचं मला दर्शन घ्यायचं आहे. आणि जेव्हा त्यांना भगवंताचं दर्शन झालं, शांत झाल्या त्या. परंतु कितीतरी वेळ त्या भगवंताच्या रूपाकडे एकटक बघत होत्या. इतकं सुंदर असं भगवंताचं रूप होतं. आणि अर्थात बराच वेळ अशा प्रकारे त्या भगवंताच्या रूपाकडे बघत होत्या. तेव्हा त्यांच्या विरहाची आग थोडीशी शमली. यथावकाश भगवंत जवळ आले आणि मग भगवंतांना त्यांनी अर्थात आपल्या कवेतच घेतलं. आणि अशा प्रकारे दिवसभरचा विरह त्यांचा संपला. एवढ्यात यशोदा आणि रोहिणी सुद्धा आल्या. मग त्यांनी सर्वांनाच बोलवलं, या तुम्ही दिवसभर इतकं काम केलं आहे, आता आम्ही तुम्हाला स्नान घालतो. आणि मग या सर्व गोपिकांनी भगवंताला, बलरामाला आणि सर्व सवंगडांना सुंदर तेल आणलं, उटणं आणलं आणि त्यांना अभ्यंग स्नान घातलं. अर्थात जेव्हा मनुष्य
खूप थकून येतो आणि जर त्याने स्नान केलं तर बऱ्याच लोकांची अशी सवयसुद्धा असते की संध्याकाळी आल्यावर काही लोक स्नान करतात आणि तशा प्रकारचं स्नान केल्यावर अर्थात अत्यंत छान वाटत असतं. त्याप्रमाणेच भगवंताचा थकवा जाण्यासाठी त्यांच्या आईनी आणि सर्व गोपिकांनी या सर्वांना अभ्यंग स्नान घातलं. अतिशय सुंदर असं सुगंधित तेल आणि उटणं घेऊन त्यांच्या अंगाचं मर्दन केलं आणि त्यांना स्नान घातलं. त्यानंतर सुंदर कपडे आणि सुंदर सुगंधी फुलांच्या माळा तयार केल्या आणि त्या माळासुद्धा त्यांनी या दोघांच्या गळ्यामध्ये घातल्या आणि भगवंताचं रूप अद्वितीय दिसायला लागलं. त्यानंतर अर्थात मुलांना भूक लागली होती. अगदी सामान्य मुलांसारखं सगळं त्याने वर्तन केलं. भगवंत म्हणाले, अहो आता आम्हाला भूक पण लागली आहे, आई काहीतरी खायला दे. सगळीच मुलं म्हणले आम्हाला खायला द्या. आणि अर्थात त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ करून ठेवले होते मातांनी. सर्वच गोपिकांनी केलं होतं. वेगवेगळे पदार्थ, ते सगळे पदार्थ त्यांनी एकत्र आणले आणि परत एकदा त्या ठिकाणी एकत्र बसले आणि काला तयार झाला. भगवंत, जोडीला बलराम दादा, सर्व गोपिका, यशोदा आणि रोहिणी हे सगळे एकत्र बसले आणि सर्व एकमेकाला भरवत होते आणि अशा प्रकारे अतिशय प्रेमाने हा जो काला आहे तो त्यांनी ग्रहण केला. मातांना सुद्धा खूप आनंद येत होता, कारण ही मुलं त्यांना भरवत होती आणि त्या माता मुलांना भरवत होत्या. असं आनंददायी दृश्य सर्वत्र होतं. आनंद घेत घेतच त्यांनी हे भोजन पार पाडलं. त्यानंतर हे सगळं करेपर्यंत अर्थात जे आहे ते रात्र व्हायला आली होती आणि मग ते सर्व म्हणाले की मातांनो, आता आम्ही शयन करू इच्छितो. सर्व मातांनी आपल्या ह्या मुलांसाठी सुंदर शय्या जी होती ती तयार केली होती. त्या शय्येवरती ही सगळी मुलं भगवंतासह गेली आणि मग त्यांनी या सर्व मातांनी आपल्या मुलांना छानपैकी सुंदर अशी गाणी वगैरे म्हणत त्यांना झोपण्यासाठी प्रवृत्त केलं आणि बघता बघता त्या सर्व मुलांनी निद्रादेवीच्या स्वतःला त्यांनी अधीन केलं. अशा प्रकारे हा दिवस संपला. अशा प्रकारे दररोज भगवंत जे आहे ते वृंदावनामध्ये दररोज जायचे आणि दररोजचा हा परिक्रम त्यांचा होता. आणि अर्थात असं करत असताना अनेक लीलासुद्धा त्यांच्या हातून घडत होत्या. अनेक राक्षसांचा किंवा दैत्यांचा उद्धार त्यांच्या हातून होत होता. असाच एक दिवस नेहमीसारखेच सकाळ झाली. सकाळ झाल्यावर त्यांचा ठरलाच होता उपक्रम काय करायचं ते. सकाळ झाल्यावरती थोडीशी न्याहारी या सर्व मुलांनी केली. न्याहारी झाल्यावरती आपल्या माताने ते म्हणाले की आता आम्हाला अनुमती द्या, आम्ही ह्या वासरांना घेऊन आणि गायींना घेऊन आम्ही चरायला जाऊ इच्छितो, तेव्हा आम्हाला अनुज्ञा द्या. आया म्हणाला ठीक आहे, आम्ही जे काही थोडंसं बनवलं ते तुम्ही न्याहारी व्यवस्थित घ्या. थोडासा न्याहारीचा भाग मी बांधून देतो, आम्ही तो तिथे गेल्यावर खा आणि मग जायला हरकत नाही. सर्व ह्या मुलांनी न्याहारी थोडीशी घेतली सुरुवातीला आणि ते निघताना एक गडबड थोडीशी झाली. ही जी मुलं सगळे आहेत, हे सवंगडी जे आहेत ते सगळे जमा झाले आणि ते निघाले सुद्धा होते, पण त्यांनी कृष्ण आणि बलरामांना हाकच मारलेली. नेहमी श्रीकृष्ण आणि बलरामच त्यांना हाक मारायचे, चला सवंगड्यानो, चला सवंगड्यानो. पण आज असं घडलं की त्यांनी हाक मारले नाही आणि या मुलांना सुद्धा काय बुद्धी आली माहीत नाही. या मुलांनी सुद्धा भगवंताला हाक मारली नाही. सर्व मुलं तयार झाली, न्याहारी झाली, सगळं काही झालं आणि ही मुलं श्रीकृष्ण आणि बलराम यांना हाक न मारता पुढे निघून गेले. सगळे बालकं एकत्र गेली, फक्त हे दोघंच जण नाही गेले. अर्थात बालकं सगळे पुढे गेली, निरागस होते ते. चला जाऊया आपण, काय येतील मागून, काय फरक पडतो. सगळे यथावकाश पुढे गेले, वनामध्ये पोचले. वनामध्ये पोचल्यावर थोडंसं त्यांनी आपल्या सगळ्या गाई वासरांना चरायला पाठवलं. थोडंसं ते पण इकडे तिकडे फिरले आणि इकडे तिकडे फिरल्यावर त्यांना थोडीशी भूक लागली आणि थोडंसं खाऊया.
काहीतरी न्याहारी आईने दिलीच होती. न्याहारी काढली, सर्व मुलं बसली, न्याहारी घेतली आणि म्हणाले आता थोडंसं पाणी पिऊया. आता अर्थात मुलं ही आत्ताची नव्हती, वॉटर बॉटल नव्हती तेव्हा. अर्थात वॉटर बॉटल ही खरोखर हल्लीचीच गोष्ट आहे, नाही का. मला आठवतं मी शाळेत जाताना कधी पाण्याची बाटली नेली नव्हती, म्हणजे माझ्या काळी तर नव्हती. आता ठीक आहे, म्हणजे हे जस्टिफाईड असेल, मी असं म्हणत नाही की ते असं सगळ्यांनी करावं, परंतु मला आठवतं की अजूनही कधी पाण्याची बाटली हा प्रकारच माहीत नव्हता. शाळेमध्ये डबा घेऊन जायचा, तिथे सार्वजनिक नळ लावलेले होते 4-5, त्या नळामध्ये सगळी मुलं एकामागे एक उभी राहायची. तो नळ ऑन केल्यावरती त्याच्याखाली आपली ओंजळ ठेवायची, त्या ओंजळीने पाणी प्यायचं. ही पद्धत माझ्या वेळेस तरी होती, आता मला माहीत नाही. आता हा प्रकारच बंद झालेला आहे. प्रत्येक मुलाला कंपल्सरी बाटली आणावी लागते, मोठी बाटली आणावी लागते, हे सगळं आहेच आहे. ती गंमत आठवली मला. आणि अर्थात मुलं जी होती त्या काळची ती तर अजून जुनी. मुलांनी न्याहारी थोडीशी केली, म्हटलं चला आपण पाणी पिऊया. पाणी पिण्यासाठी अर्थात यमुना नदी आहेच बाजूला, कुठे लांब जायची गरज आहे, चला आपण डोहावर जाऊया. मुलं म्हणाली अरे फक्त आपल्याला नाही, ह्या सर्व गायींना आणि या वासरांना पण तहान लागली, चला आपण सगळे एकत्रच जाऊया. कारण जेव्हा मुलांनी डबा खाल्ला किंवा जेव्हा न्याहारी घेतली तेव्हा वासरं तर बाजूला चरत होतीच, रान समृद्ध होतं, त्यामुळे त्यांनीही खाल्लं होतं आणि त्यांनासुद्धा तहान लागलीच होती. म्हणे चला आपण सर्व एकत्रच यमुना नदीवर जाऊया आणि यमुनेचं गोड पाणी आपण पिऊया. सगळे वासरं, सगळ्या गायी आणि गोपाळ जोडीला, ज्यांना प्रचंड तहान लागली होती, हे सगळे जे आहेत ते यमुना नदीकडे गेले. यमुना नदीमध्ये गेले आणि तिथलं पाणी त्यांनी प्यायला सुरुवात केली. सर्व गोपाळ पाणी पितायत, बाजूला सर्व गायी आणि वासरं हेही सर्व जलप्राशन करतायत. आणि अर्थात जे घडून आहे ते घडलं. यमुनेचं पाणी गोड होतं हे जरी बरोबर असलं तरी पण ते विषयुक्त होतं, ते विषारी होतं. आणि ही गोष्ट ह्या निरागस बालकांना समजण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी अतिशय निरागसपणे तहान लागल्यावर ते पाणी जे आहे ते प्राशन केलं. जोडीला गायी होत्या, जोडीला वासरं होती, सर्वांनीच ते पाणी प्राशन केलं. आणि त्याचा परिणाम असा घडला की ज्या ज्या वासरांनी पाणी प्यालं, ज्या ज्या गायींनी पाणी प्यालं, त्या सर्व निश्चेष्ट होऊन पडल्या. गायी आणि गुरं तर पडलीच पडली, पण नंतर हे जे बालगोपाळ होते हे सुद्धा एकामागे एक त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन यमुनेच्या काठावरच पडले. अर्थात हे सर्व होत असताना भगवान श्रीकृष्ण किंवा बलराम मात्र त्या ठिकाणी नव्हते. परंतु जरी भगवंत तिथे त्यांच्याबरोबर त्यावेळेस कदाचित असते तर त्याने हे करू नसतं दिलं. परंतु जरी भगवंत त्यावेळेस त्यांच्याबरोबर नव्हते, बलराम दादा जरी त्यावेळेस त्यांच्याबरोबर नव्हते, तरीसुद्धा भगवंताला हे अर्थात लक्षात आलं की काय घडलंय. भगवंताला आपल्या मित्रांची आणि भक्तांची काळजीच ना, कुठेही असले तरी त्यांना त्याची काळजी होतीच ना. आणि म्हणून भगवंत दुसऱ्या क्षणी तिथे पोचले. त्यांनी पाहिलं काय घडलंय की सगळी वासरं आणि सर्व गायी ज्या आहेत त्या निश्चेष्ट पडल्यात आणि जोडीला आपले सगळे बालगोपाळ सुद्धा निश्चेष्ट होऊनच पडलेले आहेत. अर्थात ते निश्चेष्ट केवळ झाले नव्हते, ते मरणोन्मुख नव्हे, बरेचसे लोक मृतही पावले होते आणि बरेचसे लोक मृत होण्याच्या मार्गावर होते. परंतु ज्याच्यावरती भगवंताची प्रेमदृष्टी आहे त्याला मारण्याचं साहस यमधर्माकडे पण नाही. भगवंत आल्यावरती भगवंतानी फक्त एकच आपली प्रेममय दृष्टी जी आहे ती या सर्वांवर फिरवली. भगवंतानी आपली प्रेममय दृष्टी या सर्व बालगोपाळांवर फिरवली आणि सगळी बालगोपाळ जणू काही झालंच नाही अशा प्रकारे उठून बसले. मागोमाग भगवंताने आपली दृष्टी वळवली वासरांकडे आणि गायींकडे. जी वासरं आणि ज्या गायी मृतप्राय झाल्या होत्या,
भगवंताची अमृतमय नजर तिथे गेली आणि अमृताचा वर्षाव करणारे ह्या फक्त दृष्टीमुळे दृष्टी पडल्याबरोबर सगळी वासरं आणि गायी जणू काही झालंच नाही काही अशा प्रकारे उठून उभे राहिल्या. त्याला काहीच आठवत नव्हतं. उठून उभे राहिल्यावर तिथे एकीकडे पाण्याकडे बघतायत, एकीकडे स्वतःकडे बघतायत आणि एकीकडे कृष्णाकडे आणि बलरामाकडे बघतायत. त्यांना क्षणभर समजलं नाही की काय घडलं. असं होतं नाही का, एखाद्या वेळेस एखादी घटना अशी घडते की आपण हतबुद्ध होतो, काय बोलावं समजत नाही. म्हणून ते एखाद्या वेळेस धक्का लागला, काही झालं तर लोक बसवतात, म्हणतात पाणी प्या, पहिले जरा थोडं पाणी प्या, शांतपणे बसा 5 मिनटं, म्हणजे तुम्ही भानावर याल काय झालं ते. तसा भाग या बालकांच्या बाबतीत झाला होता. बालक सगळे जे आहेत ते जेव्हा शुद्धीवर आले, किंवा शुद्धीवर म्हणण्यापेक्षा सुद्धा जिवंत झाले, आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की काहीतरी घडलंय, काय घडलं हे समजलं. कारण पाणी जेव्हा ते प्याले तेव्हा काही क्षणामध्ये ही गोष्ट घडली होती की ते मृतप्राय झाले. वासरंसुद्धा पाणी प्याली, क्षणामध्ये हे घडलं, आणि गायींनी पण पाणी प्यालं, क्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणून त्यांना समजलंच नाही काय घडलं. आणि अर्थात भगवंतांनी वेळ न दवडता त्यांना आपल्या अमृतमय दृष्टीचा वापर करून जीवित केलं होतं, म्हणून त्यांना समजलंच नाही की काय घडलं आहे. आणि म्हणून ते शुद्धीवर आल्यावर एकमेकाकडे बघायला लागले की काय घडलं आहे. पाण्याकडे बघतायत, वासरांकडे बघतायत, गायींकडे बघतायत, आणि गायी आणि वासरं गोपाळांकडे बघतायत. सगळे फक्त एकमेकाकडे बघत होते टकामक. आणि नंतर सर्वांच्या लक्षात आलं की काय घडलंय. सर्वांना आठवलं की आपण या ठिकाणी तहान लागली म्हणून इथे आलो, आणि आपण हे यमुनेचं दूषित पाणी प्यालो, विषारी पाणी प्यालो. केवळ आपण प्यालो नाही तर आपल्याबरोबर वासरं आणि गायीसुद्धा प्याला. आणि हे पाणी जेव्हा आपण प्यालो त्याच्यानंतर आपली शुद्ध गेली. काय घडलं आठवतच नाही आहे. आणि आता जेव्हा शुद्धीवर आलो तर बघतो तर काय, तर भगवंत इथे येऊन उभे आहेत. आपले सखे दोन्ही कृष्ण आणि बलराम इथे उभे आहेत. आणि अर्थात आपल्याला नक्कीच मृत्यू आला असणार, परंतु आपले हे भगवंत रूपी सखे जे आहेत त्यांनीच आपल्याला नक्की जिवंत केलं याची त्यांना खात्री झाली. आपल्याला हा जन्म अजून एक मिळालेला आहे. आपण मृतच झालो होतो, पण आपला पुनर्जन्मच परत झाला आहे. आणि त्याचं कारण केवळ आणि केवळ भगवंत आहेत हे त्यांना स्पष्टपणे लक्षात आलं. अर्थात त्यांना हे स्पष्टपणे अनेक वेळा लक्षात आलं. अनेक वेळा त्यांना हे माहीत होतं. जेव्हा जेव्हा लीला घडायच्या, जेव्हा जेव्हा दैत्यांनी आक्रमण केलं, मुलांना त्रास दिला, मारण्याचा प्रयत्न केला, संकट आणली, त्या प्रत्येक वेळेस रक्षण केलं भगवंतानी. आणि ते रक्षण करत असताना जवळ फक्त गोपाळच होते. त्या ह्या गोपाळांना सर्व बघायला मिळायची की कशा प्रकारे कृष्ण आणि बलराम आपले रक्षण करतायत. त्यामुळे त्यांना खात्री पटली होती की हे भगवंत आहेत, नव्या अलौकिकच आहेत. आणि म्हणून ते त्यांना विचारूनच निघाले होते याच्या आधीसुद्धा की आम्हाला तालवृक्षाचे फळं खायचे, तुम्ही येणार का. कारण खात्री होती की बलराम दादा आणि जर कृष्ण आले तर आम्हाला फळं मिळणार. तिथे कोण दैत्य असो, नाही तर दानव असो, नाही तर अजून कोण असो, त्याची त्यांना 100% खात्री होती. आणि म्हणून त्यांना विचारूनच त्यांनी ते गेले होते. आणि या ठिकाणी सुद्धा जेव्हा ते परत पुनर्जीवित झाले, क्षणात त्यांना लक्षात आलं की हे सगळं केवळ आणि केवळ भगवंतामुळे नव्हे, आपल्या या कृष्णामुळे आणि बलरामामुळे घडतं आहे हे त्यांना लक्षात आलं. आणि परत एकदा त्यांच्या सगळ्या लीला त्यांनी ज्या होत्या त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. अशा प्रकारे ही अजून एक लीला घडली. अर्थात बऱ्याचशा लीला घडून गेल्या. हे काय भगवंतानी घडवलेलं नव्हतं, परंतु ही बालकं जेव्हा मृत झाली आणि हे जेव्हा सर्व वासरं मृत झाली, तेव्हा ही लीला आपोआप भगवंताच्या हातून घडली. घडवली नव्हती, घडून गेली. खरोखर भगवंत आपोआप घडवून आणतात. आपल्याला घडवावी लागते एखादी गोष्ट, आपल्याला करावी लागते कृती. भगवंतासाठी ते सहज गोष्ट होती, काही करावं लागलं नाही. फक्त एक नजर फिरवली आणि सर्व जीवित झाले. हा फरक आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा ही सगळी मुलं जिवंत झाली, हे सगळे लोक जिवंत झाली, त्यावेळेस
परीक्षित राजा ही गोष्ट ऐकत होता. शुकमुनींच्या मुखातून ही कथा ऐकत होता. आणि शुकमुनींच्या तोंडातून ही कथा ऐकत असताना त्याने एक प्रश्न विचारला की महाराज मला एक सांगा, मुनिवर मला एक सांगा की या यमुनेच्या नदामध्ये हे पाणी दूषित कशामुळे झालं हे मला सांगा. यमुना नदी खूप चांगली नदी आहे, तिचं पाणी दूषित काय झालं? तेव्हा ते म्हणाले की एका नागाने दूषित केलं होतं. कुठला नाग होता मुनिवर? ते म्हणाले कालिया नावाचा नाग होता. तो नाग तिथे राहत होता म्हणून ते पाणी दूषित झालं होतं. तेव्हा राजाला थोडं नवल वाटलं. राजा म्हणाला की मुनिवर मला हे सांगा की यमुनेचा जो डोहा आहे किंवा ही जी नदी आहे, नदी हे नागाचं राहण्याचं स्थान नाही. हे तर आपल्याला माहिती आहे की नाग हा काय जलचर नाही, बरोबर आहे. नाग हा जमिनीवर राहणारा प्राणी, तो काय पाण्यात राहत नाही. राहण्याची जागा नाही आहे. राहण्याची जागा जमीनच आहे त्याची. भुया तो एखाद्या वारुळात राहतो. हां, काही साप राहत असतील पण ते जलसर्प वेगळे असतात. समुद्र सर्प असतात पण ते सर्प असतात, नाग नसतात, ते साप असतात. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की जर यमुनेचा डोह होता तर या नदीमध्ये हा महासाप आला कुठून? हा कालिया नावाचा महानागच आहे, तर हा नाग कसा काय तिथे आला? हा जलचर नाही आहे, मग हा पाण्यात कसा आला आणि तो का राहत होता तिथे आणि त्याच्या राहण्याने काय झालं? आणि मग जर समजा अशा प्रकारे जर हे सगळे बालक मृत झाले, त्यांना जिवंत केले, हे जरी असेल तरी पण भगवंतांनी त्याचं पारिपत्य केलं की नाही? कारण एकदा जिवंत केलं तरी तो तिथे राहणारच होता. तेव्हा याचं त्यांनी काय केलं हे आपण मला सांगाल का? आणि भगवंतांनी कदाचित या कालिया नागाचं सुद्धा नक्कीच त्याला धडा शिकवला असेल. तेव्हा काय केलं ते मला तुम्ही सांगाल का? आणि मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या की त्यांनी कशाप्रकारे काय केलं होतं हे मला ऐकायला आवडेल. मुनिवरांना हा प्रश्न परीक्षित राजांनी केला आणि अर्थात परीक्षित राजांनी जो प्रश्न केला त्या प्रश्नावरती अतिशय आनंदाने जे आहे ते मुनिवर म्हणाले की राजा, तुला असं वाटतं की मला खूप त्रास होत असेल, परंतु नाही रे. तू जे प्रश्न विचारतोस त्या प्रश्नाचे उत्तर देताना मला किती आनंद मिळतो याचा तुला कल्पना येत नाही. तुला ऐकण्याचा आनंद मिळतो, मला सांगण्याचा आनंद मिळतो. अरे या ठिकाणी भगवंताची एक लीलाच होणार आहे आणि ती लीला काय घडली तुला मी नक्की सांगेन. अर्थात ही अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध अशी लीला म्हणजेच कालियाचे मर्दन ही ती लीला आहे. आणि अर्थात या लीलेचं वर्णन आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण भाग क्रमांक 110 समाप्त करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्या हातून झालेल्या या सर्व सेवेचा स्वीकार करून अशी सेवा आम्हाकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.